नमस्कार. आज वर्षाचा शेवटचा दिवस. मी आपलं सगळ्यांचं लव्हाळीवरती मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे वाचणार आहे तो अनुभव मला परवा आला, त्याच्यावरती हे स्फुट आहे. पहाट झाली नि मी बैरागी भैरवच्या आलापीवर जागी झाले. रविशंकरना हा राग कसा सुचला असेल? आशीर्वाद म्हणतात तो हाच असणार. मग 9 वाजता झुंबाचा आमचा क्लास सुरू झाला. त्यात मी भारतीय, शार्लोट चिनी, पॅमी आफ्रिकन अमेरिकन, इतर कोणी स्पॅनिश, मेक्सिकन, आर्मेनियन, ज्यू, आयरिश वंशाच्या, अशा आम्ही सर्व होतो. आणि आमची शिक्षक अल्बा कोलंबियातली. सगळं जग जणू काही एकत्र होऊन नाचत होतं. अल्बा लॅटिन अमेरिकेच्या गाण्यांवर झुंबा करायला शिकवते. त्यातले पदन्यास भांगडा, कथ्थक, कोळी नाच नि गरबा यांची नक्कल करत असतात. आम्ही सर्वजणी एका वेगळ्याच वलयात देहभान विसरून घुमू लागतो. आम्ही सगळ्याजणी एका वेगळ्याच वलयात देहभान विसरून घुमू लागतो. त्या बेहोशीत मी क्षणार्धात लहान होते नि नवरात्रीच्या अष्टमीला बायका मळवट भरून घागरी फुंकत असत. तो जागर माझ्या मनात जागत राहतो. मध्येच एकदम अल्बा अल्ला अल्ला सलाम अलेकुम हे गाणं सुरू करते. ह्या गाण्यानी मला पंडित जसराजींचं दर्शन घडतं. त्यांनीही एकदा भर मैफिलीत असाच एकदम अल्लाहो अल्लाचा घोष सुरू केला होता. अल्बा गाण्याच्या शेवटी जिभेचा विचित्र आवाज करत आम्हाला बरोबर घेऊन खोलीभर हिंडते. आम्हीही तिच्या मागोमाग. तेव्हा आठवतं मला इजिप्त. तिथे प्रथम मी असा जल्लोष रस्त्यात ऐकला होता एका लग्नाच्या वरातीत. मग नंतर दुपारी हिरव्या ख्रिसमस ट्रीचं भरतकाम केलेला लाल स्वेटर मी परिधान करते आणि शेजारच्या गावातल्या सिनियर सेंटरमध्ये जाते. तिथे एक जोडपं ख्रिसमस स्पेशल गाणी गाणार असतं. ते क्लॉगिंग नावाचा नाच करू लागतात. मी याआधी कधीच तो पाहिला नव्हता. त्याचं मला मराठीत भाषांतरही करता येणार नाही. त्यानंतर त्यांनी वासलिंग केलं. हेही सारं मला नवीनच होतं. वासलिंग म्हणजे हंगामात शेतात येणारं पीक ते उत्तम येवो त्याकरता केलेली प्रार्थनाच. पण मात्र ती मदिरा पिऊन नाचून गाऊन आनंदात करतात. ही प्रथा मुळात इंग्लंडमध्ये 1800 सालात सुरू झालेली होती. त्यांच्या गाण्याचे शब्द होते, गिरक्या मारणारी स्नोफ्लेक्स, गिरक्या मारणारी स्नोफ्लेक्स, पंख फुले पसरून डिसेंबरचं स्वागत करणारे सारस पक्षी आणि बगळे, आलं आणि जायफळाच्या स्वादात चुलीवर उकळत असलेलं सायडर. ते सारं ऐकून हळदी कुंकवाच्या दिवशी आईने वेलची घातलेल्या कॉफीची चव माझ्या जिभेवर घोळू लागते. आता त्यांचं नाच गाणं अगदी रंगात आलेलं असतं. आम्हा प्रेक्षकांच्या माना डोलू लागतात. पावलं ठेका धरतात आणि सभागृहाच्या भिंती आयर्लंड, स्कॉटलंड आणि ब्रिटनमधील अनेक शतकातील जुन्या गाण्यांनी निनादून जातात. हे सारं काही मला विलक्षण वाटतं. वेगळीच अनुभूती येते. मन दटावतं. बघ, तू जाणार नव्हतीस. काम काम कामं काय, न संपणारी यादी रोजचीच. जादूच्या गालिच्यावर बसून तू आज एका दिवसात किती जगाची सफर केलीस. सगळ्या पृथ्वीवरचे लोक तुला भेटले. कुठे मिळाली असती ही अमोल संधी? हे मेल्टिंग पॉट फक्त अमेरिकेतच होऊ शकतं, हे मला फार जाणवलं. इथे आलेले, पुढे येणारे सारे रहिवासी हे स्थलांतरित असतात.
वसुदैव कुटुंबकम, वसुदैव कुटुंबकम. श्वासाचा भाता जप करू लागतो, श्वासाचा भाता जप करू लागतो. वसुदैव कुटुंबकम. जगभर शांती नांदो, माझे हात नकळत प्रार्थनेत जोडले जातात. पिकासोचं कबूतर फडफडतं, त्या शांतिदूताचं एक पांढरं पीस माझ्या मनाला कुरवाळत राहतं, कुरवाळत राहतं. चला, आता हे नवीन वर्ष येणार आहे, ते तुम्हा आम्हा सगळ्यांना असंच शांतीचं जावो ही प्रार्थना करते. लवकरच भेटूया आपण. आवडलं तर नक्की कळवा, नाही आवडलं तरीही कळवा.